नमस्कार मित्रांनो, टेक्निकल इलेक्ट्रिकलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत V4 सबमर्सिबल पंप कशा प्रकारे रिपेअर केला जातो, त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बुश वापरले जातात व कोणकोणत्या प्रकारचे एम्प्लियर वापरले जातात. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, हा आहे आपल्या पंपाचा IP. याच्यामध्ये पितळी बुश आपण अगोदरच बसवून घेतलेला आहे. आपण जे बुश वापरला आहे ते 25-36-24 कॉलर बुश वापरलेला आहे. हा आहे पंपाचा शाफ्ट. याच्यावरती आपण नवीन कपलिंग बसवून घेतलेला आहे. याच्या जुन्या कपलिंगचा चावीगाळा खराब झाला होता. हा आहे एम्प्लियर, जो की कोरा 4 स्टार मध्ये आहे. आणि हा त्याचा बाउल, जो एम्प्लियरच्या वरती बसवला जातो. सर्वात पहिल्यांदा कपलिंग वरती थोडंसं ऑइल करून घेऊ. ऑइलमुळे ज्यावेळी आपण शाफ्ट IP मध्ये बसवतो त्यावेळी ऑइल लुब्रिकंट म्हणून काम करतं आणि IP एकदम फ्री मध्ये फिरला जातो. हे सर्व झाल्यानंतर आपण पंप जोडण्यास सुरुवात करू. सुरुवातीला एम्प्लियर शाफ्ट मध्ये बसवून अशा प्रकारे सेट करायचा की एम्प्लियर व IP याच्यामध्ये जास्तीत जास्त 4 mm चा प्ले राहील. त्यानंतर एम्प्लियरच्या वरती एक बाउल बसवून हे चेक करायचं की एम्प्लियर बाउलला वरती घासत नाही ना. म्हणजे एम्प्लियरला खाली 4 mm व वरती 2 mm प्ले असणं खूप महत्त्वाचं असतं. जर आपण खाली किंवा वरती प्ले ठेवला नाही तर एम्प्लियर घासून लगेच खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपल्याला सर्व एम्प्लियर व त्याचे बाउल बसवून घ्यायचे आहेत. मात्र बसवताना एक काळजी घ्यायची की एम्प्लियर बरोबर मधोमध फिरला पाहिजे. तो खाली किंवा वरती घासला गेला नाही पाहिजे. कारण आपण जे V4 सबमर्सिबल पंपात एम्प्लियर वापरतो ते फायबर मटेरियल पासून बनवलेले असतात व फायबर जर एकमेकावरती स्पीडमध्ये घासलं गेलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. सर्व एम्प्लियर बसवून झाल्यानंतर आपण वरती जी स्लीव वापरतो, जी NRV बुश वरती फिरली जाते, ही स्लीव 21-30-20 या साईजमध्ये आपण वापरणार आहोत. ही आपल्याला अशा प्रकारे बसवायची आहे की जेणेकरून ती शाफ्टच्या वरती 1 ते 1.5 mm असेल. या स्लीवमध्ये चावी टाकून वरती टॉप वायसर व 5 mm एलंकी बसवून तिला पूर्णपणे टाईट करून घ्या. एलंकी नट पूर्ण टाईट झाला आहे का याची खात्री करा. हा पंपाचा पाईप, ज्याला स्टीलची नळी असंही म्हटलं जातं, तो आतमधून स्वच्छ धुवून घ्या. पंपाचा IP खाली करून पंप जमिनीवरती उभा करावा व वरच्या स्लीववरती जर काही स्क्रॅच लागले असतील तर ते पॉलिश पेपरच्या मदतीने साफ करून घ्या. त्यानंतर एम्प्लियर वरती थोडंसं पाणी मारून नळी त्यावरती बसवा. ही जी नळी आहे ती मध्यभागी थोडीशी खराब असल्यामुळे बसवताना थोडीशी फायबरने ठोकून बसवावी लागली. परंतु नळी जर चांगली असेल तर ती फक्त हातानेच बसली जाते. नळी बसवल्यानंतर IP व NRV पूर्णपणे आवळून घ्या. यामध्ये कुणाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व पूर्ण डीप माहितीसह व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. अशाच प्रकारच्या मोटर वाइंडिंग संबंधित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला